तुमच्या मतदारसंघात जेन्ना आमी झेडपी इलेक्शनाचे उलयता आणि रुपेश देसाय हिंगा कॅन्डिडेट आसा, कशें पळयता सिट्युएशन तुमचें? रुपेश देसाय पळय तो पार्टीचो कॅन्डिडेट, त्या खातीर ह्या मतदारसंघात पार्टीचे सगळे कार्यकर्ते रुपेश देसाय म्हटले आसा आणि चारय पंचायती धारबांदोड्या मतदारसंघाचे हे सगळ्यो असं तितले सगळे मेन कार्यकर्ते आमगेले प्रमुख कार्यकर्ते म्हणून वोटर सगळे ते रुपेश देसाय फाटल्यान आसा. म्हाका दिसता रुपेश देसाय ही आख्ख्या गोंयाक सगळे झेडपीपेक्षा हायस्ट लीड घेवन जिखतलो. हिंगा विशय कितें आसा वो आमदाराच्या नात्यान तुमी सगळेच सारके केलेले आसा? ना, विशय अशे कितें आसा, विशय चालू आसता. कशें आसा की आमी मॅक्झिमम लोकांची ज्यो पळय डिफिकल्टी पळय आसा पळय त्यो अटेंड करता आनी टायम टू टायम ते सॉल्व करता. बघत बाबा, एज अ पार्टी रिप्रेझेंटेटिव्ह तुमचे भार आसा सगळे 50 मतदारसंघात, सो हाऊ डू यू सी दॅट? आयज आमी सतत गोंयभर भोंवतात, प्रचार सुरू जाता आसतना तुमी खबर आसा भारतीय जनता पक्षाचें काम हे सतत चालू आसता. इलेक्शन हो एक आमकां निमित्त आसता लोकां मदीं परत वचपाचें आनी त्या निमित्तान आज जो उत्स्फूर्त असो प्रतिसाद आमकां सबंद गोंयभर भोंवता मेळटा पळय न्ही, तो पळयत जाल्यार 100% आमी 40 मतदारसंघांनी झेडपी कॅन्डिडेट फायल केल्ले आसात. 40तले 40 उमेदवार आमचे निवडून येतले, हातूंत दुमत ना. ऑपोजिशन खंय आसा वो तुमकां कांय दिसना दिसता? ऑपोजिशन फक्त पेपराचेर आसा. तुमी जर आज पळयत आमच्या कार्यकर्त्याची फौज जर पळयत किंवा आमचे मान्य मुख्यमंत्री ज्या तरेन भोंवतात, आमचे मान्य प्रदेश अध्यक्ष ज्या तरेन भोंवतात, आमचे आमदार आसतले, आमचे प्रदेशाचे सगळेच पदाधिकारी आसतले, प्रत्येक बारीकांतलो बारीक कार्यकर्तो आपल्या फिल्डाचेर आज दिश्टी पडटा. तुमकां जर दिसत ऑपोजिशन हे फक्त पेपराचेर दिसता, थेरिटिकली दिश्टी पडटले, फक्त हात वयर करपाक दिश्टी पडटले, खंय तरी रुमान बसून ते प्रोपगंडा करतले आनी एंटी कितें तरी एक्टिविटी करतले. फिल्डार तुमी पळयात भारतीय जनता पक्षाचोच कार्यकर्तो दिश्टी पडटलो. लास्ट रुपेश बाबा, तुका दिता रे की आदलोय आमदार आहा, तुजो प्रेझेंट आमदार आहा, पार्टयेचे थिंगा काय हे आहा तुमचो रिप्रेझेंटेटीव आहा, इतले दीस भोंवता ऑलमोस्ट ऑल फायनलायज जाला ऑलमोस्ट दिसता. हाऊ इट इज? 1999 विनय भाईन या मतदारसंघातून सुरुवात केली, सावड्डे मतदारसंघाच्या, आणि आता हे फुडें 2025 पावले गणेश भाऊ कंटिन्यू करता. सो राम आणि लक्ष्मण अशी आमकां ह्या जोडी ह्या मतदारसंघात गेली 25 वर्सां जाली सातत्यान काम करता. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जावं, ह्युमन डेव्हलपमेंट जावं, हेंचे दोगांचो साथ आसा म्हणटका आमी दोगय, हांव हांगा आनी थंय मोहन गांवकर यांचो विजय निश्चित जाल्लो आसा. सो इतले सगळे बराबर आसा जाल्यार तुका आनीक एनर्जी येता म्हणल्यार? आमी सगळ्यान हायेस्ट लीड घेवन ह्या सावड्डे मतदारसंघात दोन्ही झेडपी निवडून येतले. विनोद बाब, तुमचें मत कितें कशें आसा झेडपी इलेक्शन? जे रुपेश देसाय आमचे कार्यकर्ते, पयलींचे ओल्ड कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते सगळे दोन्ही मतदारसंघात सावड्डे भितर मोहन गांवकर आणि हांगसर धारबांदोडे बाब रुपेश देसाय हेजे खातीर काम करतात. आनी आमच्या आमदाराचे हांगसर जो डेव्हलपमेंट केला पयलीं गेले 4 वर्सां भितर, 3.5-4 वर्सां, हेजी कार्याची पावती निश्चितपणे आमची जनता आमकां दिली. आनीक आमचो उमेदवार आहा तो एक युवा उमेदवार आहा आनी समाजा भितर काम करपी उमेदवार आहा आनी लोकां भितर मिसळून रावपी उमेदवार आनी ताका आमी ही तिकेट दिल्ली आसा. आमची ह्या माध्यमांतल्यान विनंती करत सगळे कार्यकर्त्यांनी एक जुटीन एक मनान बाब रुपेशा फुड्यान आनी मोहन गांवकरा फुड्यान रावचें, दोगांयकूय निवडून दिवपाचें. आयज बालाजी तुमी BJP म्हणून आसा, पयले दुसरे पळयात, पण आतां इट इज एन एडिशनल फोर्स. हय, एडिशनल फोर्स, ऑफकोर्स एडिशनल फोर्स, कारण गेल्ली विधानसभेची निवडणूक हांवें पार्टीच्या अगेन्स्ट लढयल्ली, पूण आयज आमी सगळे मेळून जेन्ना लढटा तेन्ना हांव 100% सांगूं शकता की आमी दोन्ही सीट बरे भरपूर मार्जिनान जिखतले. थँक्यू.